जालन्यातून 3 बांगलादेशी तरुण ताब्यात, नाशिक छत्रपती संभाजीनगर ATS पथकाची कारवाई। भोकरदन तालुक्यातील अनवा येथून एका स्टोन क्रशरवर कामाला असलेल्या 3 बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी ताब्यात घेतले आहे। दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने भारत पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली। ताब्यात घेतलेले तिघेही बांगलादेशी असून अवैधपणे राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच त्यांनी गुप्तपणे कारवाई केली। हुमायून कबीर अली अहमद वय 40 वर मूळ राहणार काबिल मियारबाडी बिहारानपूर तहसील काजीरखोल जिल्हा नोवाखाली, मानिक खान जनुद्दीन खान वय 42 वर्ष मूळ राहणार बेपारी मुंशी कंदी तहसील चारचांदा जिल्हा शोकीपूर व मोहम्मद हुसेन मोहम्मद उली मोहम्मद अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून तिघेही बांगलादेशी नागरिक आहेत। सुरुवातीला त्यांनी या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठले होते, त्यानंतर सदर तरुण भोकरदन तालुक्यात असल्याचे समजले। भारत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला मदत केली। संशयित तिघेही भोकरदन तालुक्यातील अनवा व कुंभार येथील स्टोन क्रशर मशीनवर काम करत होते। ते कामानिमित्त कधी अनवा तर कधी कुंभार येथे राहत असत। बेरोजगारीला कंटाळून कोणताही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरी करून ते भारतात आले असल्याची त्यांनी चौकशीत सांगितले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट श्रीकृष्ण सपकाळ, सहसंपादक झी 24 तास जालना। चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।